वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना देण्यात आलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं नाही असा दावा पिंपरी पालिकेच्या वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळेंनी केलाय। मात्र आज वाबळे ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी विभागासह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू झाली आहे। पूजा खेडकरांचं वायसीएम रुग्णालयाची पोलखोल करणारी कागदपत्र समोर आली आहे आणि पालिकेचे आयुक्त शेखर सिंहांना जाग आली। त्यांनी वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी केली। खरंच पूजा खेडकर डाव्या गुडघ्यात अधू आहे का, नसेल तर मग कोणत्या आधारावर आपण प्रमाणपत्र दिलं याबाबत सविस्तर अहवाल बनवा असे आदेश आयुक्तांनी दिलेत। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने याबाबत आधी चौकशीचे आदेश दिलेत। मात्र आम्ही दिलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट नाही असा दावा डॉक्टर वाबळेंनी केला होता। मात्र आता त्याच वाबळेंसह डॉक्टरांची आणि मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आयुक्तांनी सुरू केली आहे। आयुक्तांनी चौकशी अंती भाष्य करेन असं म्हणत तृतास्तरी अधिकचं बोलणं टाळलं आहे। आपल्याकडे जे त्यांना अपंगाचा दाखला दिलेला आहे त्यावर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। तुम्ही चौकशी केलेली आहे का संबंधितांची आणि काय अहवाल पाठवला? या संदर्भातला कमिशनर डिसेबिलिटीने कलेक्टर पुणेला एक पत्र लिहिला होता आणि कलेक्टर पुणेने तो पत्र YCM, ससून हॉस्पिटल, ऑन सिव्हिल हॉस्पिटल आणि आमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि PMCचे हेल्थ डिपार्टमेंट त्यांना सर्वांना एक पत्र असा इश्यू करण्यात आला होता की जर काही सर्टिफिकेट वगैरे इश्यू करण्यात आले असेल तर त्यांची सत्यतेची पडताळणी करून अहवाल पाठवण्यात यावा। त्या आम्ही चौकशी आमच्या स्तरावर सुरू असून ते अहवाल आम्ही खूप लवकर कलेक्टर ऑफिसला सबमिट करणार आहोत। सर, काल जे काही कागदपत्र समोर आले त्यामध्ये ऑर्थोपेडिकचा शिकाऊ डॉक्टरांनी या ठिकाणी चाचणी केली आणि फिजिओथेरपीने जी चाचणी केली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही प्रकारे डाव्या गुडघ्यामध्ये इजा दिसत नाही। आज रोजी मला त्याच्यामध्ये काही संभाष्य करणं बरोबर राहणार नाही। एकदा चौकशी समितीची रिपोर्ट फायनल झाली की त्याच्यानंतर आम्ही ते सर्व प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो। आज आपण डॉक्टरांची काही बोललो होतो फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक, ते आमच्या जनरल मेडिकल डिपार्टमेंटची चर्चा सुरू होती। एकीकडे राजेंद्र वाबळे म्हणतात की आमची चौकशी झालेली आहे, डॉक्टर निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटले आणि नियमानुसार त्यांना सर्टिफिकेट दिल्याचं म्हटले आणि तो अहवाल तुमच्याकडे सबमिट केल्याचं म्हटलंय, परंतु तुम्ही म्हणताय की अजून चौकशी सुरू आहे। त्याचा मी असं नाही म्हटलं चौकशी सुरू आहे, मी म्हटलं चौकशीच्या आधारावरचा जे अहवाल सबमिट करायचा आहे तो आम्ही बनवतो आणि तो कलेक्टर ऑफिसला सबमिट करणार आहोत।